नमस्कार. आज मी पुन्हा एकदा व्हेज जेवण बनवत आहे. भोपळ्याच्या वेलींची पानं काढून घेतलेली आहेत. त्याचे धागे काढून घेते अशा प्रकारे आणि हातावर चुरून घेते म्हणजे भाजी लवकर नरम होईल. पानं स्वच्छ धुवून पाणी निथळलेले आहे. आता बारीक चिरून घेते. अशा प्रकारे पानं चिरून घेतलेले आहेत बारीक. कढईत तेल घेतलेले, त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घेते. कांदा नरम झाल्यावर चिरून ठेवलेली भाजी घालते आणि तेलावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजी मिक्स करून पुन्हा एकदा शिजून घेतलेली आहे. भोपळ्याच्या पानांची भाजी तयार आहे. इथे काही कोवळी पानं मी काढून ठेवलेली बाजूला. ते अशा प्रकारे कापून घेते. इथे चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. त्यात ओवा, हिंग, हळद, लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून पेस्ट करून घेते. अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे. आता मी 2 मिनटं मिक्स करून घेते. पानांना लावून घेते आणि अशा प्रकारे फोल्ड करून घेते आणि पानांना बाहेरून बेसन लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले, त्यात भोपळ्याच्या वेलींची पानं फ्राय करून घेते. छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. इथे 2 चमचे हिरवे मूग घेतलेले आहेत. सुके भाजून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं 2-3 सेकंद फिरवून ताटात काढून घेतलेले. आता त्याची सालं काढून घेते. अशा प्रकारे पाकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. ते कढईत तूप घेते. त्यात बारीक कापून ठेवलेले ड्रायफ्रूट्स परतून घेते आणि भाजून ठेवलेले मूग, त्याची डाळ केलेली ती घालते आणि परतून घेते. ओलं खोबरं आणि गूळ घालते आणि गूळ वितळेपर्यंत शिजून घेते. गूळ मिक्स झालेलं आहे. वेलची पावडर घालते. पंचाखात तयार आहे. ते कढईत तेल घेतलेले आहे. त्यात थोडंसं मीठ आणि हळद घालून मिक्स करून घेते. बारीक कापून ठेवलेला फ्लावर आणि बटाटा घालते आणि तेलावर परतून घेते. त्याचा उग्रवास कमी होईल. आता काढून घेते आणि त्याच कढईत थोडंसं तेल घेऊन बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून झाल्यावर बारीक कापून ठेवलेलं आलं लसूण घालते, टोमॅटो आणि मिक्स करून घेते. कढीपत्त्याची पानं घालते. लाल मसाला, हळद घालून मिक्स करून घेते. टोमॅटो नरम झालेले आहे. त्यात परतून ठेवलेला फ्लावर आणि बटाटा घालते आणि मिक्स करून घेते. मटारचे दाणे घालते थोडेसे. वरून कोथिंबीर घालते. चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेते आणि पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजेपर्यंत इथे भावनगरी शेव घेतलेले आहेत. त्याची पावडर करून घेते.
बटाटा शिजलेला आहे आणि फ्लावर पण शिजलेलं आहे. आता भावनगरी शेव बारीक करून ठेवलेली घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. वरून गरम मसाला आणि कोथिंबीर घालते. भाजी मिक्स करून घेते. फ्लावर वाटाण्याची भाजी तयार आहे. ते कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात थोडंसं तूप घालते आणि फोडणीला राई जिरं घालते. 2 फोडणीच्या मिरच्या घालते. बारीक चिरून ठेवलेलं आलं लसूण घालते, हिंग आणि मिक्स करून घेते. बारीक चिरलेला कांदा घालून कांदा नरम होईपर्यंत शिजवून घेते. त्यात एक कापून घेतलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते. कढीपत्त्याची पानं घालते आणि परतून घेते. टोमॅटो नरम झालेले आहे. आता हळद आणि थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालून परतून घेते. इथे शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालते, मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून डाळ रवीने घोटून घेते आणि डाळीला छान उकळी काढून घेते. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.